फार्मर साईटचा सॅपलिंग सप्लायचा डेटा ॲपमध्ये स्टोअर करण्यासाठी ॲग्रोफॉरेस्ट्रीमध्ये जाऊन एडिट फार्मरमध्ये जाऊन आपल्याला फार्मर सिलेक्ट करायचे. त्यानंतर साईट विझार्डमध्ये जाऊन त्या फार्मरची स्पेसिफिक साईट सिलेक्ट करायचे आणि सॅपलिंग सप्लाय ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्या अगोदर त्या फार्मर साईटचं बेसलाईन, जिओ फेन्सिंग, KML, सॅपलिंग डिमांड, साईट रेडीनेस हा जो डेटा आहे तो सर्व्हरवरती सिंक केलेला असणं गरजेचं आहे. सॅपलिंग सप्लायसाठी सॅपलिंग सप्लाय ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲड सॅपलिंग सप्लाय करायचं आहे. सप्लाय डेट इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. डिमांड केलेली जी डेट आहे त्याच्यानंतरची जी ही सप्लाय डेट आहे ती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे किंवा सेम डेटसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे मी मॉडेलनुसार मँगोचं जे फर्स्ट मॉडेल आहे ते मी सिलेक्ट केलेलं. त्यामध्ये आपण ब्लॉक प्लांटेशनसाठी मँगो, टीक आणि मोहगनी आणि त्यांचं डिमांड केलेलं काउंट इथे दिसत आहे. त्यानुसार सप्लाय काउंट आपल्याला इथे सिलेक्ट करायचे किंवा या ब्लॉक्समध्ये फिल करायचे. जो एक्झॅक्ट सप्लाय काउंट आहे किंवा ज्या स्पेसिस तुम्ही सप्लाय करत आहात तो सेम काउंट इथे तुम्हाला फिल करायचे. जर स्टॉक पॉईंटवरून तुम्ही किंवा नर्सरीवरून किंवा डिस्ट्रीब्युशन पॉईंटवरून सप्लाय करत असाल तर तो ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट करायचे. मी स्टॉक पॉईंट कन्सिडर करत आहे. स्टॉक पॉईंट असेल तर तो कोणता, तर या लिस्टमधून आपल्याला स्टॉक पॉईंट सिलेक्ट करायचे, कन्फर्म करायचे आणि हा डेटा सेव्ह करून घ्यायचे. अशा प्रकारे जो सॅपलिंग सप्लायचा डेटा आहे तो ऑफलाईन सेव्ह झालेला आहे, पण तो सर्व्हरवरती सिंक करणं गरजेचं आहे. त्यासाठी बॅक जाऊन सिंक ऑप्शनवरती क्लिक करून सिंक ऑल टू सर्व्हर करायचे आणि स्टार्ट करायचे. इथे सगळ्या पेंडिंग्स 0मध्ये कन्वर्ट होणं गरजेचं आहे, तेव्हाच आपला डेटा जो आहे तो सर्व्हरवरती कम्प्लिटली सिंक होतो. आणि अशा प्रकारे सॅपलिंग सप्लायचा डेटा ॲपमध्ये स्टोअर कसा करायचा तो इथे आपण पाहिलेला आहे.